राजकारणामध्ये अटळ ही अशी येळ येतीच. त्या वेळेला तू कमी हा प्रश्नच राहत नाही. फक्त मी आणि मीच उरलो पाहिजे. युरिया सुधीत आहे का तू? आपण काय करणार आहे तुझ्या ध्यानात येत आहे का? लगा तुझ्या भरोश्यावर मी एकाच परत बाहेर पडायचे असलं बसलो की रे. लगा काय मग कल्ला करायला लागलाय तू? लगा इंजिनियर आहे लगा तू. गेम करायला लागा शॉपशूटर आहे का बर? आणि लगा गेम कुणाचा? त्या आबाचा. लगा आमदार म्हणजे काय तुला खायची गोष्ट वाटली का? चल चल त्या गुरुजीला सांगू आमच्या नाही जमायचं. चाल. तुम्ही त्या दिवशी नव्हता. अरे कुठे नव्हता त्या दिवशी? ती आबा फक्त गुरुजी तारा तर माझा बी दुश्मन आहे. बाप काढताय भाडकाव. लगा गुरुजी तारा आपला माणूस आहे. या सध्या ती तरी जितायला पाहिजे. बस आता आबा मरण आणि गुरुजीचं गली फायनल. काय घंटा फाईन लागा तुझा? का लगा? अरे गुरुजीचा हिशोब आहे त्याच्या राजकारणातला. उद्या गला सळगालाच बिडून एक होतील ना आपली ठसलेली. हे बावडा काय काय बोलतो लगा? एवढी अवघं घेणं देणं फुकट दाना लग्न होईना. उगं होणार सासरा म्हणलं उडू नको. आणि उद्या लागलं 302 लाख तर काय तोंड दावणार राहणार तू? हा माहित नाही. काय काय करतोय? काय नाही. कुठे काय बोल. लका राणी आली इथं. घरला नाही ती. सकाळी जावरून बाहेर गेलाय. अक्की म्हणली असं. फोन का बंद आहे त्याचा? ते पाण्यात पडला होता नीट करायला दिलाय. मी भेटलो तुला. मी सांगतो तुला फोन मारायला. ठीक आहे निघ. पक्ष कार्यालयात आबा निघाला की मला मिस कॉल दे. परत एकदा विचार करची. गावात नसते वाबड्या उठवून काय सिद्ध होणार आहे? हा मान्य आहे. नवीन नेतृत्वाला तरुण रक्ताला वाव द्यावा की आमच्याकडे नाही. पण त्यांनी झेडपीपासून सुरुवात करावी. उगा आमच्या आमदारकीला नख लावू नयेत. हा एकदा झेडपीत आलं
की आम्ही तिथे पाय बी ठेवणार नाही. आबासाहेब, तुम्ही पण थेट आमदार झालात रावसाहेबांना नख लावून. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. असं आहे होय? म्हणून चांगलं चाललेल्या सहकाराला तुम्ही खाजगी करून टाकलं. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? जे तुम्हाला कळतंय ना तेच म्हणतोय मी. ही तुमची भाषा नाही भुजंग. कान भरणारं ठाऊक आहेत आम्हाला. आजपर्यंत मान वर करून बोलायची हिंमत नाही केली, डेअरिंग नाही दाखवलं तुम्ही मला, आणि आज शब्दाला शबूत लावायला शिकलात. आम्ही मोठे होतो याची लक्षणं नाहीत का वाटत तुम्हालाही? आजपर्यंत गावाचं भलबुरं कळत नव्हतं आम्हाला, पण आता कुठं खोलातलं समजायला लागलंय. घरच्या गोष्टी उमऱ्याच्या आत राहाव्या अशी जुनी रीत आहे आपली. चव्हाट्यावर आणल्या ना की त्याचा खेळखंडोबा व्हायला गेळ लागत नाही, आणि हे उपऱ्यांना कळत नाही. आता लक्षात आलं होय तुम्हाला घरचे? आणि इतके दिवस डावलत होता ती. नको त्या मुद्द्याला हात घातलात. शांतपणे बोलणं होईल अशी काही शक्यता दिसत नाही मला. मी साहेबांना रिपोर्ट देतो आजच्या मीटिंगचा. हो हो साहेब. काहीतरी बोलून मार्ग काढायला पाहिजे. गुप्ते साहेब मुंबईला निघालेत, त्यांना निरोप देऊन येतो. रातचं बांगल्यावर भेटूया. बोला. आजच्या मीटिंगचा काही तपशील? मिस कॉल आलाय. काय करायचं?